सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला, राजा, आता श्रीकृष्णांनी योगाबद्दल जो आपला अभिप्राय सांगितला तो ऐक. नारायणांनी अर्जुनाला सहज ब्रह्मज्ञान रसाचे पारणे केले तो तेच वेळी आम्ही तेथे पाहुणे म्हणून गेलो होतो. दैवाची थोरवी काय वर्णावी की तहान लागलेल्या मनुष्याने पाणी पिण्याकरता म्हणून पाण्याचे भांडे तोंडी लावावे व त्याची चव घेताच पाण्याचे ऐवजी त्याला ज्याप्रमाणे अमृतच मिळावे त्याचप्रमाणे राजा एखादी आडगिराईकी मूल्यवान वस्तू थोडक्यात प्राप्त होते, त्याप्रमाणे मला व तुला ब्रह्माची प्राप्ती झाली. परंतु धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की तुला ब्रह्मरसाबद्दल मी काही विचारत नाही. हे ऐकून धृतराष्ट्र राजाने मन फक्त पुत्रांचीच हकीकत ऐकण्याविषयी उत्कंठित झाले आहे असे संजयाने जाणले व हे जाणून तो मनात विस्मय पावला आणि म्हणाला, हा वृद्ध धृतराष्ट्र पुत्रवात्सल्याने अगदी वेडावला आहे. एरवी येथपर्यंतचा कृष्णार्जुनाचा संवाद अतिउत्तम झाला, परंतु या संवादाची गोडी याला कोठून लागणार? कारण जो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल? परंतु त्याला असे स्पष्ट जर बोलावे तर राग येईल, म्हणून संजय या भीतीने स्पष्ट बोलला नाही. तथापि श्रीकृष्णार्जुनांच्या परस्पर संवादापासून तो आपल्या मनात उत्तम प्रकारे संतोषित झाला. ह्या आनंदाच्या तृप्तीने व प्रफुल्लित अंतःकरणाने तो आता मोठ्या आदबीने धृतराष्ट्राला अभिप्राय सांगेल. क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची प्राप्ती झाली तसा तो अभिप्राय म्हणजे गीतेतील 6व्या अध्यायाचा योगरूप अभिप्राय होय व तो बुद्धीने जाणला पाहिजे. तो अध्याय गीतेतील सार होय व आत्मविचारूपी समुद्राची पैलथडी होय, अथवा जणू काय योग संपत्तीचा जामदारखानाच उघडला आहे, जे आदिमायेचे विश्रांती स्थान व ज्या ठिकाणी वेदनांनाही मौन धारण करावे लागते आणि ज्यापासून गीतारूप वेलीला अंकुर फुटला तो 6वा अध्याय सर्व अलंकाराने युक्त असा सांगितला जाईल. म्हणून चित्त देऊन ऐका. माझे बोल निवळ मराठीत आहेत खरे, परंतु ते प्रतिज्ञेने सहज अमृतालाही जिंकतील अशा गोड अक्षर रचनेने मी सांगेन. त्या बोलाच्या मृदूपणाने सप्तस्वरांपासून होणारा आनंदही कमी कसा भासेल किंवा त्यांच्या छंदाने सुवासही कमीपणा पावेल. पहा की गोडीच्या आशेने कानालाच जिव्हा फुटतील व इंद्रिय आपापसात कलह करू लागतील. मूळ शब्द विषय म्हटला म्हणजे कानांचा होय, परंतु हा रस आमचा आहे असे जीभ म्हणेल व नाकालाही या शब्दापासून सुगंधाचा भास होईल. यापेक्षा आणखी नवल कोणते की बोलण्याची नुसती सरणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना असे वाटू लागेल की हे बोल नसून ही प्रत्यक्ष रूपाची खानच निर्माण झाली आहे. जेव्हा शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा मन हे बाहेर निघेल आणि आपले बहु उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्याला धावेल. याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला झोंबतील, परंतु तो सगळ्यांना सारखेपणाने बोध करील. ज्याप्रमाणे एकटा सूर्य जगाला वागवितो त्याप्रमाणे शब्दाचा व्यापकपणा अलौकिक आहे असे समजा आणि पाहू गेले असता जो त्याचा अर्थ जाणणारा आहे त्याला त्यांचे ठिकाणी चिंतामणीचे गुण आढळून येतात. हे असो, त्या बोलाची मोठाली ताटे बनवून व त्यात मोक्षरस वाढून निष्कामी जनांना ही ग्रंथरूपी मेजवानीच केली आहे. या मेजवानीत उजेडाकरिता नित्य नवी अशी आत्मज्योतीची ठाणवाई करून त्या उजेडात जो इंद्रियांना न कळत मेजवानीचे सेवन करील त्यालाच तिची प्राप्ती होईल. या ठिकाणी श्रवणाचा कमीपणा न करता श्रोतांनी मनानेच उपभोग घ्यावा. बोलावरची नुसती साल अगोदर काढून टाकावी आणि ब्रह्मस्वरूप होऊन मग सुखानेच सुखाची गोडी घ्यावी. जर अशा सूक्ष्म मनाने वागेल तर त्याचा उपयोग होईल, नाहीतर सर्व गोष्टी मुक्याने बोलून बहिऱ्याने ऐकल्याप्रमाणे होतील. परंतु ही गोष्ट आता राहू द्या, का की सर्व श्रोत्यांना सावध करण्याची गरज नाही. कारण या ठिकाणी ज्यांना स्वभावताच विषयांची वासना नाही तेच ही गोष्ट ऐकण्यास अधिकारी आहेत. ज्यांनी ब्रह्मज्ञानाच्या आवडीकरिता स्वर्ग आणि संसार यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे त्यांच्याशिवाय इतरांना या बोलाची गोडी कळणार नाही.
कावळ्यांना जशी चंद्राची ओळख नाही तशी या गीता ग्रंथाची प्राकृत जनांना ओळख नाही, परंतु तोच चंद्र जसा चकोराचे खाद्य आहे तद्वत कर्माच्या फलांनी ज्यांची आशा नाही त्यांनाच या गीता ग्रंथाची ओळख आहे. तसेच जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे ठिकाण आहे आणि जे अज्ञानी आहेत त्यांना परक्या गावाप्रमाणे आहे. म्हणून या विषयाबद्दल विशेष बोलण्याचे कारण नाही, परंतु प्रसंगानुसार मी जे बोललो त्याची सज्जनांनी मला क्षमा करावी. यापुढे श्रीरंगांनी जे काय सांगितले आहे ते मी सांगेन. ते बोलणे बुद्धीलाही कळण्याला कठीण आहे, म्हणून शब्दात सापडणे कठीणच, परंतु श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दीपाच्या उजेडाने मी ते जाणून बोलेन. इंद्रियातीत असे जे ब्रह्मज्ञान ते जर प्राप्त झाले तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी ती दृष्टीशिवाय दिसेल. जर दैवयोगाने हातास परीस लागला तर किमयागारासही जे न मिळणारे ते सोने लोखंडात सापडते. तसे जर सद्गुरूची कृपा होईल तर प्रयत्न केला असता काय प्राप्त होणार नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, अशी जी सद्गुरू कृपा ती मजवर पूर्ण आहे त्या योगाने मी बोलेन आणि माझ्या बोलण्यात निराकार वस्तू सर्वांस प्राप्त करून देईन आणि जी वस्तू इंद्रियातीत आहे ती इंद्रियांकडून भोगवीन. पहा, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 गुण ज्यांच्या ठिकाणी वास करतात, म्हणून ज्याला भगवान असे म्हणतात व ज्यांनी सर्व संग परित्याग केला आहे त्याचा जो मित्र तो पार्थास असे म्हणाला की अर्जुना आता लक्ष देऊन ऐक. श्रीकृष्ण म्हणतात, पार्था पहा, योगी आणि संन्यासी हे या जगात एकच आहेत, ते वेगळे आहेत असे मानू नको, कारण विचार केला तर ते दोन्ही एकच आहेत. त्यांच्यावर 2 नावाचा जो आरोप आहे तो सोड, कारण ब्रह्मदृष्टीने पाहून गेले असता या दोहोत भेद नाही. म्हणून योग तोच संन्यास होय. जसे नावाच्या वेगळेपणाने एकाच पुरुषाला हाका मारणे किंवा एकाच ठिकाणाला 2 मार्गांनी जाणे किंवा एकाच उदक 2 भांड्यात भरल्यावर पाण्याला जसा दुजाभाव नाही तसा योग आणि संन्यास यात भेद नाही असे जाण. अर्जुना, जो कर्मे करून त्याच्या फलाची इच्छा धरीत नाही तोच या जगात सर्वांच्या बुद्धीने योगी असा समजला जातो. पृथ्वी ही वृक्षादिकांना उत्पन्न करून त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकार बुद्धी दाखवित नाही आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलांचीही ज्याप्रमाणे इच्छा करीत नाही त्याप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि जातीस अनुरूप असे ज्या ज्या वेळेस जे जे करणे पडेल ते ते सर्व यथाविधी करून तो आपल्या शरीरात अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीला फळाच्या आशेकडे जाऊ देत नाही. पार्था ऐक, असा जो पुरुष तोच संन्यासी आणि तोच निसंशय योगीश्वर होय. या हातोटीशिवाय जो कोणी नित्यनैमित्तिक कर्मे बद्धक आहेत असे समजून त्यांचा राग करतो आणि लागलीच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो, तो एक लेप धुवून टाकून दुसरा लेप लावण्याच्या आग्रहाचे स्वाधीन झालेल्या मनुष्याप्रमाणे उगीच घोटाळ्यात पडतो. गृहस्थाश्रमांचे ओझे सर्वांच्या कपाळी अगोदर साहजीच लागले आहे, परंतु गृहस्थाश्रमाचे आचरण यथाविधी न करता संन्यास घेऊन पहिले ओझे टाकून लगेच दुसरे ओझे डोक्यावर घेतो. म्हणून श्रौत स्मार्त होमाधिक कर्मांचे यथाविधी आचरण न टाकता कर्माची मर्यादा ओलांडली नाही तर आपल्या जवळच सहजानुसार योग सुख आहे. संन्यासी तोच योगी असा एक वाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगात उभारला आहे. ज्या ठिकाणी सोडलेला संकल्प नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सार जे ब्रह्म त्याची भेट होते असे अनुभवाअंती ठरले आहे. पार्थ, योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाण्याची इच्छा असेल त्याने कर्ममार्ग हा सोपा जिना सोडता कामा नये. या कर्ममार्गाचे जावयास लागले म्हणजे पहिल्याने या पर्वताचा यमनियमरूपी तळ लागतो, नंतर आसनांच्या पाऊलवाटेने प्राणायामरूप कड्याने वर जावे लागते, नंतर प्रत्याहार हाच कोणी अर्धा तुटलेला कडा लागतो, त्याच्यावरून बुद्धीचेही पाय निसरतात आणि तो ओलांडताना हठयोगाच्या सुद्धा पराकाष्ठेची प्रतिज्ञा शेवटास जात नाही. तथापि अभ्यासाच्या बळाने प्रत्याहार रूप निराधार आकाशात फक्त वैराग्यच हळूहळू चढू शकते. अशा रीतीने वायुरूप घोड्यावरून मार्ग क्रमित असता चित्त स्थिर करण्याचा मार्ग क्रमू लागल्यावर तो ध्यानाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. मग त्याचे मार्ग चालणे बंद पडते व मनाचीही हाव बंद होते आणि ब्रह्माशी ऐक्य झाल्यामुळे
केल्यामुळे साध्य साधन भेद नाहीसा होतो. ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागीलही आठवण राहत नाही अशा सम अधिकार भूमीवर समाधी लागते. या उपायाने जो योग रूढ होतो तो निसंशय परिपूर्ण झाला. आता त्याच्या चिन्हांचा निर्णय तुला सांगतो, ते ऐक. हे पहा, ज्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांचे येणे जाणे बंद होते, ज्याच्यावर इंद्रियांचा पगडा बसत नाही, जो आत्मबोधाच्या घरात निजलेला असतो, ज्याला आत्मज्ञान झालेले असते, संसारातील सुखदुःखांशी झगडताना टकारा देऊन ज्याचे मन विटल्यामुळे प्रोत्साहन पावत नाही, त्याच्याजवळ जरी विषय मूर्तिमंत येऊन उभे राहिले तरी ते कोण आहेत ह्याबद्दल त्याला स्मृतीही नसते. कदाचित इंद्रिय कर्म करण्याला प्रवृत्त झाली तरी त्याला अंतःकरणात फळाच्या हेतूची इच्छा नसते व जो देही जागा असता निजलेला दिसतो त्यालाच खरा योग साध्य झाला असे तू ओळख. त्यावेळेस अर्जुन अनंतास म्हणतो, देवा, तुम्हीच ते जे सांगता ते ऐकून मला नवल वाटते, तर त्या योग्याला अशी योग्यता कोण देते हे मला सांगा. त्यावेळेस श्रीकृष्ण हसून म्हणतात, तुझ्या बोलण्याचे मला नवल वाटते, कारण ह्या अद्वैतात कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे. परंतु भ्रांतिरूप शय्येवर प्रबळ अज्ञानाने जेव्हा मनुष्य निजलेला असतो त्यावेळेस जन्ममृत्यूची दुष्ट स्वप्ने त्यास भोगावी लागतात. नंतर अकस्मात जागा झाल्यावर ती सर्व स्वप्ने व्यर्थ होतात आणि आपण खरे आहो असा निश्चय होतो, तोही आपणच होय. म्हणून हे धनंजया, खोट्या देहावर भरवसा ठेवला म्हणजे आपणच आपले घातास प्रवृत्त होतो. हा विचार करून अहंकार सोडला म्हणजे मग आपलेच ब्रह्मरूप आपल्या प्रत्ययास येते. असे झाले म्हणजे आपले कल्याण आपण सहज केले असे होते. जो सुशोभित अशा शरीराचे ठिकाणी लुब्ध होऊन आत्मस्वरूप विसरतो व आपलेपणा मानितो तो कोशकिड्याप्रमाणे आपला आपण वैरी होतो. जसे लाभाचे वेळी आली असता हतभागी मनुष्याला आंधळेपणाचे डोहाळे आठवून तो आपले डोळे झाकितो व वस्तू लाभाला अंतरतो, किंवा एकदा मनुष्य भ्रमाने माझा मीच हरवलो असे म्हणतो आणि अंतःकरणात तोच खोटा भाव धरून बसतो. एरवी या भ्रमाशिवाय पाहू गेले असता तो स्वतःच ब्रह्म आहे, परंतु काही केल्याने त्याचे बुद्धी तसा भास होत नाही. पहा की स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय? राघोला धरण्याकरता टांगलेली झाडावरील नळी त्याच्या अंगभाराने उलट फिरली असता तो उडून न जाता आपणच फिरलो अशी मनात शंका येऊन ती जशी सोडित नाही तो व्यर्थ मान हलवितो आणि छातीने व चवड्याने ती नळी आवळून चोचीने धरून ओरडतो, मी खरोखर बांधला गेलो अशा समजुतीने खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायाच्या चवड्याने नळी बळकट धरतो. असा जो निरर्थक सापडला त्याला कोणी दुसरे बांधावयास आले होते का सांग बरे? आणि नंतर त्याला अर्धा तोडून नेला तरी तो ती नळी सोडत नाही. म्हणून ज्याने मनातील संकल्प जास्ती वाढविलेले आहेत तो आपला आपणच शत्रू होय. पण जो पुरुष वृथाभिमान धारण करीत नाही तो आत्मज्ञानी होय. ज्याने आपले मन जिंकले व ज्याचा सर्व वासना शांत झाल्या आहेत त्याला इतरांप्रमाणे परमात्मा लांब नाही. सोन्याचा हीनकसपणा तावून नाहीसा झाल्यावर तेच जसे उत्तम सोने होते, तद्वत मनातील संकल्प नाही तसे होताच जीवास ब्रह्मत्व येते. घटातील आकाशाला घटाचा नाश झाल्यावर जसे महदाकाशाला मिळण्याकरिता दुसरे ठिकाणी जावे लागत नाही, तसा ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे. आता अशा स्थितीत शीत किंवा उष्ण, सुख किंवा दुःख, मान किंवा अपमान यांचा विचार त्याच्या ठिकाणी मुळीच संभव नाही. म्हणजे त्याला हे सर्व सारखे दिसते. ज्या ज्या वाटेने सूर्य जातो त्या त्या ठिकाणी त्याचा प्रकाश पडतो. त्याप्रमाणे त्याला जी जी वस्तू आढळते ती तो स्वतः ब्रह्मरूप बनल्यामुळे ब्रह्मरूपीच भासते. पहा की मेघांपासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खुपत नाहीत, त्याप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्मेही भिन्न वाटत नाहीत. परोक्ष संसारिक ज्ञानाचा विचार करू लागल्यावर ते व्यर्थ आहे असा ज्याला प्रत्यय येतो त्याला ते ज्ञानाचा शोध करू लागला असता ते आपणच आहो असे वाटू लागते. नंतर मी व्यापक आहे किंवा अव्यापक आहे याची तो वाटाघाट करू लागल्यावर ती जागच्या जागीच राहते, कारण त्याच्या मनात द्वैतभाव नसतो. अशा रीतीने शरीरात राहून ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत व जो सहज लीलेने परब्रह्माच्या
योग्यतेला आला आहे तोच सहज जितेंद्रिय आणि तोच योगी, कारण त्याला लहान आणि थोर हा भेद कधी नसतो. असे पहा की शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत व मातीचा ढेकूण ही दोन्ही जो सारखीच मानतो, ज्याचे मोल पाहू गेले असता त्यापुढे पृथ्वीचे हे मोल थोडे आहे, अशा रत्नाला केवळ दगडाप्रमाणे मानण्या इतका जो निरीच्छ असतो, त्याचे ठिकाणी आप्त आणि शत्रू अथवा उदासीन आणि मित्र अशा विचित्र कल्पना कोठून येणार? मीच विश्व आहे असा ज्याच्या मनात बोध झाला आहे, त्याला बंधू कोण आणि द्वेषी कशाचा? मग अर्जुना त्याच्या दृष्टीला लहान आणि थोर असा कोठून भास होणार? असे पहा की परिसाच्या कसोटीस लागल्यावर निरनिराळे कस लागतील काय? त्या कसोटीपासून जसे शुद्ध सोनेच उत्पन्न होते, तशी त्याची बुद्धी नेहमी चराचरांच्या ठिकाणी केवळ एकत्वच जाणते. विश्वरूप अलंकाराचे ठसे जसे जरी पुष्कळ आकाराचे आहेत, तरी तो एकाच परब्रह्मरूपी सुवर्णाचे घडलेले आहेत. असे शुद्ध व खरे तत्व ज्याला पूर्णपणे समजले आहे, तो चित्रविचित्र रचनेने वरचेवर फसला जात नाही. वस्त्राकडे पाहिले असता जसे ते सर्व तंतुमय दिसते, तसे त्याला ब्रह्मा वाचून जगात दुसरे काही दिसत नाही. अशा रीतीने सर्व जग भरलेले आहे असा ज्याला अनुभव येतो, तोच समबुद्धी होय, हे खोटे नाही असे पक्के समज. ज्यांचे नाव तीर्थराज होय, ज्याचे दर्शन घेतले असता अंतःकरणाला समाधान होते आणि ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रमित झालेल्या पुरुषाची भ्रांती जाऊन तो ब्रह्मस्वरूप होतो, ज्याचे बोलणे हे धर्मांचे जीवन आणि दृष्टी ही महासिद्धी उत्पन्न करणारी होय व स्वर्गसुख इत्यादी सुखे हे ज्याचे खेळ आहेत, अशा मनुष्याची जरी चित्तात सहज आठवण झाली तरी तो आपली योग्यता देतो. फार काय सांगावे, त्याची स्तुती केली असता महान लाभच आहे. जो कधीही मावळत नाही असा ज्ञानसूर्य ज्याचे हृदयात उदय पावला आहे, तो आपण आपल्या ठिकाणी सदोदित ब्रह्मानंदात असतो. पार्था, अशा दृष्टीने जो विचार करतो तोच अद्वितीय व तोच तिन्ही लोकी परिग्रह न करणारा असे जाण. अशा प्रकारे आपल्या स्वतःच्याही पेक्षा विशेष गौरवाने श्रीकृष्णांनी साधूंची ठोकळ लक्षणे सांगितली. जो सर्व ज्ञानी लोकात श्रेष्ठ व सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा प्रकाशक आणि ज्या समर्थांचा केवळ संकल्पाने विश्वाची रचना होते, ओंकाराच्या बाजारात जे शब्द ब्रह्मरूप उत्तम वस्त्र निघाले, ते ज्याच्या यशाच्या आच्छादन करण्यास पुरत नाही, ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे वेदही वर्णन करू शकत नाहीत, ज्याच्या अंगच्या तेजाने सूर्य आणि चंद्र याच्या व्यापारास प्रतिष्ठा येते, तेव्हा हे जग त्याच्या आधाराशिवाय आहे काय? पहा की ज्याच्या नुसत्या नावाबरोबर गगन तुच्छ दिसते, असे याचे किती गुण तू जाणशील. म्हणून ही प्रशंसा आता पुरे, कारण अशा लक्षणांनी युक्त जो श्रीकृष्ण भगवान तो ज्या साधूचे वर्णन करतो, त्याची लक्षणे आम्ही सांगू शकत नाही, परंतु ती सांगावी म्हणून सांगितली. जी ब्रह्मविद्या द्वैताचा नाश करते, ती जर स्पष्ट केली तर आपला प्रियकर असा जो अर्जुन, त्याची प्रीती नाहीशी होईल. म्हणून ब्रह्मज्ञानाविषयी न बोलता ज्याचा आडपडदा लावून अर्जुनाचे मन त्याच्या व आपल्या प्रेमाचा उपभोग घेण्याकरता भगवंतांनी वेगळे ठेवले, जे अहम ब्रह्मापर्यंत येऊन ठेपले आहे व जे मोक्षसुखाच्या प्राप्तीकरता गयावया झाले आहे, त्याच्या दृष्टीचा कलंक कदाचित तुझ्या ब्रह्मविद्येच्या ठिकाणी असलेल्या प्रेमाला लागेल. कदाचित अर्जुनाचा मीपणा जाऊन मी तोच हा असे जर होईल, तर मग मी एकट्याने काय करावयाचे आहे? पाहिल्याबरोबर डोळे शांत होण्यास व तोंड भरून बोलण्यास किंवा आनंदाने दृढ आलिंगन देण्याला दुसरे कोण आहे? जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले, तर आपल्या मनात न मावणारी अशी उत्तम गोष्ट ती कोणाजवळ बोलावी? या अडचणींमुळे श्रीकृष्णांनी बोलण्यात साधूंची लक्षणे सांगून ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला व त्यांचे मन वळवले. हे तुम्हा श्रोत्यांना जरी ऐकताना अशक्य वाटेल, तरी पार्थ हा खरोखर श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतीव मूर्ती आहे असे पक्के समजा. हे असो, एखाद्या वांझ स्त्रीला तिचे वय होऊन गेल्यानंतर एकच मूल झाले म्हणजे ती जशी त्याच्यावरील प्रेमाची प्रत्यक्ष पुतळी होऊन नाचू लागते, तशी श्रीकृष्णांची गोष्ट झाली आहे. त्याचे अर्जुनावरील अतिशय प्रेम जर दृष्टोत्पत्तीस न येते, तर मी असे बोललो नसतो. पहा की हे काय नवल व ही कोण आवड?
की कसला युद्ध प्रसंग आणि हा काय उपदेश. परंतु अशा ठिकाणी भगवंताच्या प्रीतीचे चित्र जो अर्जुन त्याच्या पुढे प्रेमाचे कौतुक मूर्तिमंत नाचत आहे. लज्जा उत्पन्न करणारी आवड, शीन उत्पन्न करणारे व्यसन व न भुलविणारे पिशाच अशा गोष्टी दृष्टीस पडतील तर काय उपयोग. या गोष्टींचे सार इतकेच की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घर होय किंवा सुखाने शृंगारलेले आपले मन पाहण्याचा आसराच होय. अशा प्रकारे अर्जुन हा धन्य, पुण्य, पवित्र आणि भक्तिरूप बीज पेरण्याचे उत्तम शेत असल्यामुळे श्रीकृष्ण कृपेस पात्र झाला. श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत जी 9 प्रकारची भक्ती आहे त्यापैकी आत्मनिवेदनाच्या अलीकडची जी सख्य नावाची 8वी भक्ती, त्या ठिकाणची अर्जुन हा मुख्य देवता आहे. भगवान श्रेष्ठ शेजारी असता त्याचे वर्णन केले असता मालकाला आवडावे अशा योग्यतेचा अर्जुन हा भगवंताचा आवडता आहे. जी पतिव्रता स्त्री आपल्या पतीच्या प्रीतीने सेवा करते आणि पतीस मान्य होते त्या पतिव्रतेचे पतीपेक्षा वाखाणणी का करू नये. त्याचप्रमाणे अर्जुनाचीच विशेष स्तुती करावी असे माझ्या मनास वाटले, कारण तो त्रिभुवनाच्या भाग्याला पात्र झाला आहे. ज्याच्या आवडीच्या वेळाने निराकार अशा ब्रह्माला देखील अवतार घेणे भाग पडले आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण असूनही अर्जुनाबद्दल त्याला उत्कंठा उत्पन्न झाली. तेव्हा श्रोते म्हणाले, देवाची गती किती विचित्र आहे आणि तशीच वर्णन करण्याची शैली तर काय आहे की जिच्या सुंदरपणाने नाद ब्रह्मालाही जिंकले आहे. शुद्ध मराठी भाषेत जर अशा रीतीचे वर्णन करता येते की ज्याच्यापासून हृदयावर शृंगारादी नवरसाचे निरनिराळे ठसे उमटतात तर हे अतिशय नवल नव्हे काय. ज्ञानेश्वरांचे हे बोलणे कसे आहे म्हणाल तर ज्ञानरूप चंद्राच्या चांदण्याप्रमाणे स्वच्छ असून त्याच्या भावार्थापासून मला आनंद होतो. म्हणून गीतेच्या श्लोकाचा अर्थ चंद्रविकासी कमलाप्रमाणे सहज उमलला आहे. त्या बोलण्याची अशी योग्यता आहे की ब्रह्मविद्या ऐकणाराची इच्छा याच्या श्रवणापासून तृप्त होते. अशा या बोलण्यापासून श्रोते अंतर्यामी प्रसन्न होऊन डोलू लागले. असा श्रोत्यांच्या मनातील भाव निवृत्तीदास ज्ञानदेव यांनी जाणून मग श्रोते हो इकडे लक्ष द्या असे ते म्हणाले. कृष्णरूप दिवसाने पांडव कुलावर प्रकाश केला. श्रीकृष्णांनी पांडवावर कृपा केली. तो कृष्ण कसा आहे म्हणाल तर ज्याला देवकीने आपल्या उदरात 9 महिने वागविले, यशोदेने अतिश्रमाने ज्याचे लालन पालन केले, तो शेवटी पांडवाच्या उपयोगी पडला. म्हणून पुष्कळ दिवस त्याची सेवा करावी किंवा समय पाहून त्याची विनवणी करावी इतका देखील प्रयास त्या दैववान अर्जुनाला पडला नाही. श्रोते म्हणतात, ज्ञानेश्वरा हा पल्ला राहू द्या, आता पुढे कथाभाग लवकर सांगा. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, अर्जुन लढीवाळपणाने म्हणतो की देवा, तुम्ही ही जी संताची चिन्हे सांगितली ती माझ्या अंगी बसत नाहीत. एरवी या लक्षणांचे तात्पर्य जाणण्यास मी खरोखर अयोग्य आणि अपुरा असा आहे. परंतु तुमच्या सांगण्याने जर मला योग्यता आली तर जर तुम्ही मनात आणले तर मी ब्रह्मसुद्धा होईन. तुम्ही ज्याचा मला अभ्यास करावयास सांगता तो करण्याला मला काय अशक्य आहे. ही तुम्ही कोणाची गोष्ट सांगितली हे मला कळत नाही, परंतु ती ऐकल्यापासून तिची स्तुती करावी असे अंतःकरणात वाटते. तर ही योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याच्या आनंदास पारावर नाही. प्रभू, याचप्रमाणे माझ्या अंगी योग्यता येईल एवढे आपण कराल काय. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले की हो, तुला आम्ही ब्रह्मरूपी करू. असे पहा की जर एक संतोष प्राप्त न झाला तर चोहीकडे सुखाची उणीव भासते, परंतु तो प्राप्त झाल्यावर मग कोठे सुखाची उणीव येईल. त्याचप्रमाणे जो सर्वेश्वराचा पूर्ण सेवक बनला आहे तो सहज ब्रह्मरूपी होऊ शकेल. पण अर्जुन सुदैवाने पिकाच्या भाराने किती लवला आहे हे पहा. जो ईश्वर हजारो जन्मांनी इंद्रादिकांना सुद्धा भेटण्यास दुर्मिळ आहे तो अर्जुनाच्या इतका अधीन झाला आहे की त्याचे बोलणे खाली पडू देत नाही. तेव्हा ऐका, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते देवांनी सर्व ऐकले. त्यावेळेस देवांच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की अर्जुनाला ब्रह्म होण्याविषयीचे डोहाळे लागले आहेत. याचे कारण त्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. अथवा अर्जुन हा नूतन झाड असूनही वैराग्य रूप वसंताच्या भाराने अहम ब्रह्मरूप मोहराने वाकला आहे. म्हणून याला मोक्षरूप फळाची प्राप्ती अगदी लवकर होईल, कारण हा विरक्त झाला आहे.
अशी श्रीकृष्णांची खात्री झाली. श्रीकृष्ण म्हणतात, आता हा अर्जुन ज्याचे ज्याचे त्याला आचरण करेल त्याचे त्याला लागलीच फळ मिळेल. म्हणून ज्याचा अभ्यास याला आपण करावयास सांगू तो व्यर्थ जाणार नाही. अशा प्रकारे त्यावेळी श्रीहरींनी मनात विचार करून म्हटले, अर्जुना, आम्ही जो तुला योग मार्ग सांगणार आहोत तो सर्व मार्गांचा राजा आहे. तो तू ऐक. तो योग असा आहे की ज्याच्या प्रवृत्तीरूप वृक्षाखाली कोट्यावधी मोक्षफळे दृष्टीस पडतात, ज्याचे आचरण करू लागले असता मोक्षप्राप्ती होते, त्या या मार्गाची श्री शंकर हे अद्यापवेत यात्रा करीत आहेत. परंतु योगीजन प्रथम हृदयाकाशात आडव्या तिडव्या मार्गाने चालू लागले. नंतर अनुभवाच्या पावलांनी त्यांना भ्रमाचा थांग लागला. तेव्हा इतर अज्ञानरूपी सर्व मार्ग सोडून त्या योगाने आत्मबोधाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. त्यांच्या मार्गाने महर्षी आले आणि ते साधकांचे सिद्ध बनले. त्याचप्रमाणे तत्वज्ञानी हे याच पंथाने श्रेष्ठत्वास पावले. हा मार्ग जेव्हा दृष्टीस पडतो तेव्हा तहान व भूक ही हरपतात व याची वाटचाल असताना रात्र व दिवस याची आठवण होत नाही. या मार्गाचे क्रमण करीत असता ज्या ठिकाणी मनुष्य पाऊल टाकील त्या ठिकाणी मोक्षाची खानच उत्पन्न होते व कदाचित तो आडमार्गाने गेला तरी स्वर्गसुख मिळते. तो पूर्वेच्या वाटेने निघून म्हणजे प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांचे आकलन करून पश्चिमेस येतो, निवृत्तीच्या वाटेला लागतो. हे धनुर्धरा, या ठिकाणचे चालणे कोणते म्हणशील तर निश्चळपणे बसणे हे होय. या मार्गाचे ज्या ठिकाणाला तो जातो त्या ठिकाणी तो गाव आपणच बनतो. हे काय सांगावे, हे तुला आपोआपच कळेल. तेव्हा पार्थ म्हणाला, देवा, जर तुम्ही हे योगशास्त्र मला केव्हा सांगाल, कारण उत्कंठारूप समुद्रात बुडलेला जो मी, त्या मला वर का न काढावा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, इतका उतावीळपणा का करतोस? आम्ही तुला सांगतो आहोत तशात तू हा प्रश्न केला आहेस. तर आता आम्ही तुला स्पष्टपणे सांगतो, पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग घडेल. म्हणून तशा रीतीने योगाभ्यासाकरता एक जागा शोधून काढावी. ती जागा अशी असावी की ज्या ठिकाणी करमणुकीची हौस पुरी असल्यामुळे बसल्यावर उठू नये असे वाटावे आणि पाहता क्षणीच वैराग्य दुप्पट वाढावे. ती जागा पूर्वी सत्पुरुषांनी वसवलेली असावी व तिच्यापासून मनाच्या संतोषाला सहाय्य व्हावे व धैर्याचा उत्कर्ष व्हावा. त्या जागेत अभ्यास करण्यास उत्तेजन यावे आणि मनाला अनुभवाने माळ घालावी. अशी त्या जागेची रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता असावी. पार्था, त्या जागेच्या जवळून गेले असता पाखंड्याचेही मनात तपश्चर्या करण्याबद्दल आस्था उत्पन्न व्हावी. एखादा मनुष्य सहज वाट चालत असता जर अवचित त्या ठिकाणी येईल तर जरी तो कामेच्छू असून एखाद्या घरी जात असला तरी तो ते ठिकाण सोडून जाऊ नये असे त्याला वाटावे. अशा रीतीने ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही त्यालाही ती जागा सोडून राहून घेते आणि फिरणारा बसवून घेते व वैराग्य उत्पन्न करते. एखादा मनुष्य जरी विलासी असला तरी त्यालाही ती जागा पाहता क्षणीच असे वाटते की आपले उत्तम राज्य सोडून या ठिकाणी एकांतवासात राहावे. अशा प्रकाराने जे स्थान उत्तम आणि त्याचप्रमाणे अतिशुद्ध त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप डोळ्याला प्रत्यक्ष दृष्टीस पडते. आणखी एक गोष्ट साधकाने पाहावी, ती ही की त्या ठिकाणी वस्ती केली असता मनुष्यांची वर्दळ लागणार नाही. त्या ठिकाणी अमृतासारखी मुळासुद्धा गोड व नेहमी फळांनी युक्त अशी दाट झाडे असावी. तेथे पावला पावलावर पाण्याचे झरे असावे. ते असे की ज्यांचे पाणी पावसाळ्यातही निर्मळ असते व ते पुष्कळ असून उतरण्यास किंवा पाणी काढण्यास सोपे असावेत. त्या ठिकाणी सूर्याचे ऊन सौम्य असावे आणि कदाचित ऊन स्वच्छ पडले तर त्यापासून ताप उत्पन्न होऊ नये. तसाच वारा मंद व शीतळ वाहत असावा. तेथे बहुत करून गडबड नसावी व श्वापदांची गर्दी नसावी, परंतु राघू आणि कदाचित भ्रमर हे जुजबी असावेत. त्या ठिकाणी बदके, हंस, 2-4 चक्रवाक पक्षी तसेच एखादे वेळेस कोकिळ पक्षी येऊन बसला तरी चालेल. नेहमी नव्हतं पण येऊन जाऊन मोर असले तरी आम्ही त्यांना नको म्हणणार नाही. परंतु हे पांडवा, अवश्यमेव अशा तऱ्हेची एक जागा पाहावी आणि त्या ठिकाणी गुप्त गुहा किंवा शिवालय असावे आणि दोहोतून जे आपणास आवडेल किंवा आपल्या चित्तास पसंत पडेल त्या ठिकाणी पुष्कळ वेळ पावेतो एकांतवासात बसावे. म्हणून अशा सर्व सोय पाहून त्या ठिकाणी मन स्थिर होते किंवा नाही हे पाहावे आणि स्थिर झाल्यास तेथे आसन घालावे. त्याचा प्रकार असा
वर धूत वस्त्रांची घडी करून त्याच्या खाली कृष्णाजीन व त्याच्या खाली सागर दर्भाचे आसन, ते दर्भ कोमल सारखे आणि आपोआप एके ठिकाणी राहतील अशा चांगल्या व्यवस्थेने जोडलेले असावेत. परंतु ते आसन कदाचित उंच झाले तर अंग डोलेल आणि अगदी सखल झाले तर भूमीचा गारवा, वळीचे वगैरे दोष इत्यादिकांपासून इजा होईल. म्हणून तसे न करता ते समभाग घालावे. अशा रीतीने आसनाची योजना करावी. मग त्या ठिकाणी मनाची एकाग्रता करून सद्गुरूंचे स्मरण करून आत्मसुखाचा अनुभव घ्यावा. त्या ठिकाणी अहंभाव नाहीसा होऊन अष्टसात्विक भाव अंतर्बाह्य उत्पन्न होत तोपर्यंत सद्गुरूंचे आदराने स्मरण करावे. जेथे विषयांची आठवण देखील राहणार नाही, इंद्रियांची विषयांवरील इच्छा नाहीसी होईल आणि मनाची हाव मोडून हृदयात घडई बनेल, अशा रीतीने सहज ऐक्य होईपर्यंत त्या ठिकाणी राहावे आणि मग असा मनाला बोध झाल्यावर आसनावर बसावे. नंतर अंगाने अंग सावरावे व प्राणपानवायूंनी प्राणापानांना आवरावे. अशा रीतीने अनुभव वाढू लागतो. त्या ठिकाणी प्रवृत्ती मागे फिरून समाधी सहज साध्य होते. मग आसनावर बसल्याबरोबर सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतात. मुद्रेची जी थोरवी आहे तिचे आता वर्णन करीतो ते ऐक. पोटऱ्या मांड्यास लावून आसन घालावे. एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवून गुदस्थानाच्या बुडाची टाच स्थिर आणि बळकट करावी. उजवा पाय खाली ठेवून त्याने वृषणापासून गुदस्थानापर्यंत असणाऱ्या शिवणरेषा मध्ये दाबावी. नंतर डावा पाय उजव्या पायावर सहज ठेवावा. अपानद्वार आणि शिश्न यामध्ये जी 4 बोटे जागा आहे त्यापैकी मागे पुढे 1.5 बोट सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते ती शरीर तोलून धरून टाचेच्या वरच्या भागाने दाबावी. शरीर उचललेले आहे असे समजून देता पाठीच्या कण्याला शेवटला भाग उचलावा आणि त्याचप्रमाणे दोन्ही घोटे सरळ धरावे. मग पार्था, हे सर्व शरीर घोट्याच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वतः सिद्ध राहते. अर्जुना, हे मूळबंध नामक आसनाचे लक्षण होय. यालाच वज्रासन असे एक गौण नाव आहे. अशा रीतीने मूळबंधाचे आसन केले म्हणजे खालचा रस्ता बंद होतो आणि मग आपण वायू आतल्या आत वर जाऊ लागतो. नंतर डाव्या पायावर सहज 2 हात द्रोणाकार करून ठेवावे, म्हणजे अर्थात बाहुटे उंच होतात. नंतर दंड उभे राहिल्याने शिरकमल आत गठते आणि त्यामुळे डोळ्याच्या पापण्या मिटू लागतात. वरची पापणी ढळत नाही व खालची पापणी खाली स्थिर राहते. असे झाले म्हणजे डोळ्याची अर्धी उघडलेली व अर्धी मिटलेली अशी दृष्टी होते. अशा रीतीने दृष्टी आतल्या आत राहून कौतुकाने फार बाहेर आलीस तर नाकाच्या शेंड्यापर्यंत येते. अशी आतल्या आत दृष्टी कायम होऊन पुन्हा बाहेर येत नाही. म्हणून दृष्टीचे नाकाच्या शेंड्यावर कायम राहणे कायम होते. यामुळे इतर दिशांकडे पाहावे किंवा स्वरूप दृष्टीस पडेल म्हणून वाट पाहावी ही इच्छा आपोआप नाहीशी होते. मग गळ्याच्या नळी आत झाकली जाते आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगीला लागते व उरावर दृढ होऊन दाबून राहते. हे पंडुकुमारा, नंतर कंठमणी दिसेनासा होतो. अशा रीतीने जी मुद्रा बनते तिला जालंधर बंद असे म्हणतात. बेंबीवर फुगते, पोट सपाट होते व हृदयकोश अंतर्यामी पसरतो. अर्जुना, गुदद्वाराच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा बनते तिला वेढीयान बंद असे म्हणतात. अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू झाला म्हणजे आत मनाच्या धर्माचे बळ नाहीसे होते. तो मनोधर्म कोणते ते ऐक. खुंटते, मनाची हाव कमी होते आणि मनोविकार आपोआप बंद पडतात. भूक काय झाली व झोप कोणीकडे गेली ह्याची आठवण नाहीशी होऊन त्यांचा पत्ता देखील लागत नाही. मूलबंधाने कोंडलेला आपण वायू माघारी फिरला म्हणजे सहज वर अडकून फुगा धरतो. तो क्षोभ बलवत्तर होतो, अडकलेल्या जागी गुरगुरतो आणि राहून राहून लिंगचक्राशी धरका मारतो. मग अशा रीतीने माजलेल्या वावटळ चोहोकडे पोटात फिरून ढवळाढवळ करतो आणि बालपणापासून साचलेली कुचकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तो वायू पोटात तळाशी न मुरडता कोठ्यात शिरतो आणि कफपित्तांचा नाश करतो. सप्तधातूंची स्थाने ओलांडतो व मेदाचे डोंगर फोडतो आणि हाडातील रस बाहेर काढतो. नाड्या सोडवतो, अवयवांना शिथिल करतो आणि योग साधना करणाऱ्याला भीती घालतो, परंतु त्यांनी भिवू नये. तो व्याधी उत्पन्न करतो आणि लागलीच नाहीशी करतो व कफ वगैरे ओलसर पदार्थ आणि मांस वगैरे जड पदार्थ एकत्र करतो. अर्जुना, दुसरीकडे काय प्रकार होतो म्हणशील तर आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागी होते.
नागिनी पिलाला कुंकवाने न्यावयास घालून ते जसे वेटोळे करून निसते त्याप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे 3.5 वेढे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे निजलेली असते. ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालाप्रमाणे, घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे नाभिस्कंधात जी दाटून बसलेली असते ती मूलबंधाच्या चिमट्याने जागी होते. तेव्हा नक्षत्र तुटून पडते वेळी जसे चकाकते किंवा सूर्याचे आसन ढळावे अथवा तेजाचे बी पेरून त्याला जसा अंकुर यावा त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडून कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते. ती सहजच फार दिवसांची भुकेलेली असते. त्यात तिला जागे केल्याचे निमित्त झाल्यामुळे मग आवेशाने तोंड उघडून ती वर नीट उभी राहते. हे किरीटी तेव्हा हृदय कमळाच्या खाली जो वारा भरलेला असतो त्या सगळ्याला ती कवटाळून मिठी घालते आणि मुखातील ज्वालांनी खालवरचे मांसादिकाचे घास करून खाऊ लागते. ज्या ज्या ठिकाणी मांस असेल त्याचा सहज घास घेते आणि मागाहून त्या राहिलेल्या भागांचेही घास घेते. मग पायाचे तळ व हाताचे तळ यांचे शोधन करून वरील अंगाचा भेद करते आणि दर एक अंगाचा व सांध्याचा झाडा घेते. आपली मूळ जागा न सोडता नखांतील सत्व काढते व त्वचा धुवून हाडांच्या व शिरांच्या सापळ्यात मिळते. अस्थिच्या नळ्यातील रस काढून शिरांचे गाभे ओरपून टाकते. त्या योगाने बाहेरच्या केसांच्या मुळांची वाढ करपून जाते. नंतर सप्तधातूंच्या सागरात आपली तहान भागविते आणि याबरोबर जिकडे तिकडे शरीर खडखडीत कोरडे करून टाकते. नाकपुड्यातून जो 12 बोटे वाहणारा वारा त्या प्राणवायूस गच्च करून आत ओढते. त्यावेळेस प्राण व अपान हे 2 वायू आकुंचित होतात व प्राण अपानास दाबून धरतो आणि त्या दोघांच्या आलिंगनामध्ये चक्राचे सांगडे उरतात. प्राण व अपान वायू हे दोन्ही त्याच वेळेस एके ठिकाणी मिळाले असते, परंतु ती कुंडलिनी क्षणभर घाबरी होऊन तुम्ही माघारे जा, तुमचे काय काम, असे त्यांना म्हणते. अर्जुना ऐक, शरीरातील सर्व पृथ्वीचा भाग खाऊन टाकून काही शिल्लक ठेवीत नाही व तसाच उदकाचा भाग सर्व चाटून पुसून टाकते. अशा रीतीने दोन्ही भूतांचा भाग खाऊन तृप्त झाल्यावर मग सौम्य होऊन स्वस्थपणे सुषुम्ना नाडीपाशी राहते. त्या ठिकाणी तृप्तीच्या भरात ती मुखातून जी गरळ ओकते त्या गरळरूपी अमृताच्या योगाने प्राणरक्षण होते. तो गरळरूपी अग्नी बाहेर निघून सर्व अंगातील दाह शमवितो. त्यामुळे अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य फिरून येऊ लागते. नाडीचे वाहने बंद होते व 9 वायूंचे व्यापार बंद होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा व पिंगला ह्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटतात आणि 6 चक्रांचे संबंध नाही तसे होतात. मग चंद्र आणि सूर्य अशी ज्या वायूला नावे आहेत तो दिव्याच्या उजेडाने पाहू गेले असतानाही दिसत नाहीत. बुद्धीची ज्ञानकळा जागचे जागी नाहीसी होते आणि नाकामध्ये उरलेला सुगंधही कुंडलिनी बरोबर सुषुम्नेत जातो. त्यावेळी भ्रूकुटी चक्रामध्ये जे चंद्रामृताचे तळे आहेत त्याला हळूच धक्का बसून ते वाकडे होतात व त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडू लागते. त्यामुळे तिच्या रसात रस भरून तो सर्वांगात पसरतो आणि तो प्राणवायूने जेथेच्या तेथेच मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण नाहीसे होऊन ती ज्याप्रमाणे ओतलेल्या रसाने गच्च भरून राहते, मुशीचा आकार रसाला येतो, त्याचप्रमाणे ते शरीर इतके तेजस्वी दिसते की जणू काय मूर्तिमंत तेजच त्या ठिकाणी अवतरले आहे. सूर्य अभ्राच्या बुरख्यात दडून राहिला असतो, परंतु तेच आभाळ नाहीसे झाल्यावर तो ज्याप्रमाणे आपले तेजाने वर येतो त्याचप्रमाणे शरीरावर त्वचेचा जो उगच पापुद्रा असतो तो कोंड्याप्रमाणे निघून जातो. मग केशराच्या स्वयमेव रंगासारखी अथवा रत्नरूपी ज्याला निघालेल्या कोंबासारखी ती अवयवकांतीची झाक दिसते. नाहीतर संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनविले असावे काय, अथवा आत्मचैतन्याच्या तेजाने लिंग केले असावे, किंवा ते कुंकुमाने भरलेले आणि आत्मरसाने आतेलेले, अथवा ती मूर्तिमंत शांतीच असावी असे मला वाटते. ते आनंदरूपी चित्राचा रंग किंवा परब्रह्मसुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे रूप आहे असे भासते. तो सोनचाफ्याचा कळा किंवा अमृताचा पुतळा अथवा नाजूकपणाचा भर आलेला असा मळाच शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोभावे, किंवा जणू काय मूर्तिमंत तेजच आसनावर बसावे. त्याप्रमाणे कुंडलिनी चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत प्यायल्यावर शरीर दिसू लागते.
मग त्या शरीराला यम देखील भीतो. वृद्धपणा मागे फिरतो. तारुण्याने ज्वानी मोडते आणि गेलेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते. वयाने पाहिले तरी एवढासा दिसतो, परंतु अतिशय पराक्रम करतो व त्याचे धैर्य अनुपम असते. सुवर्ण वृक्षाच्या पालवीतून रत्नाची कळी सतत नवी निघावी, त्याप्रमाणे नवी नखे निघून सतेज दिसतात. दातही दुसरे होतात, परंतु अतिशय बारीक बारीक बनतात. जणू काय दोही बाजूला हिऱ्यांची पंक्तीच मांडल्या आहेत. सर्व अंगावरील रोमांची अग्रे मनकांच्या कण्याप्रमाणे लहान अशी सतेज उद्भवतात. हातापायांचे तळवे कमळाप्रमाणे लाल बनतात आणि डोळे स्वच्छ होतात. आणखी काय सांगावे? मोते पक्वदेशेला येऊन फुगल्या कारणाने शिंपीत मावत नाहीत, म्हणून शिंपीचा सांधा उकलतो. त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता लांबवर पोहोचून बाहेर येऊ पाहते. ती दृष्टी पाहिलीच खरी, परंतु सगळ्या गगनाला व्यापते. अर्जुना ऐक, देहाचा सुवर्णासारखा कांती होते, परंतु तो सर्व वायुमय असतो. त्यात आप आणि पृथ्वी याचा अंशही नसतो. मग त्याला समुद्रापलीकडील ही वस्तू दिसायला स्वर्गातील मसलती समजतात व मुंगीच्याही मनातील भाव ओळखता येतात. तो वाऱ्याच्या घोड्यावर स्वार होतो. पापण्यांवर चालताना पाण्याला पाय लागत नाही, पाण्यावर चालताना पाण्याला पाय लागत नाही. अशा प्रकारे प्रसंगानुसार त्याला पुष्कळ सिद्ध प्राप्त होते. पहा की प्राणवायूचा हात धरून व हृदयाकाशाच्या पायऱ्या करून सुषुम्नेच्या जिन्याने हृदयात आलेली व जीवात्म्याला शोभा देणारी जी कुंडलिनी जगदंबा, ती जगदबीजाचा कोंब गाभा, जो जीव त्यावर सावली करते, जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती व जी परमात्म्याच्या शिवाची संबळी, जी ओंकाराच्या केवळ जन्मभूमीच. आणखी काय सांगावे? ती कुंडलिनी बाळी हृदयात आली म्हणजे अखंड ओंकाराचा ध्वनी होऊ लागतो. त्या कुंडलिनाच्या जवळ बुद्धी असल्यामुळे तिच्या कानावर किंचित ओंकाराचा ध्वनी जातो. घोषाच्या कुंडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराच्या रेखलेली अशी रूपे उमटतात. या गोष्टी कल्पनेची जाणता येतात, परंतु कल्पना करणारा कोठून आणावा? कारण त्याचे जीवात्म्याशी ऐक्य झालेले असते. म्हणून त्या हृदयाकाशात कसली गर्जना होते ती काही समजत नाही. अर्जुना, मी तुला एक गोष्ट सांगण्याची विसरलो. ती कोणती? तर जोपर्यंत प्राण अपान वगैरे वायूंचा नाश होत नाही, तोपर्यंत हृदयाकाशाला वाचा असते आणि म्हणूनच शब्द उत्पन्न होतो. त्या अखंड ओंकाराच्या मेघासारख्या ध्वनीने हृदयाकाश दुमदुमू लागते. तेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडते. पहा की कमळातील पोकळीप्रमाणे हृदयाकाशात जी पोकळ जागा असते तेथे ब्रह्मचैतन्य अधांतरी वास करते, पूर्ण नसते. त्या आत्म्याच्या घरी कुंडलिनी परमेश्वरी पाहुणी आल्यावर तेजरूपी मेजवानी दिली. त्यावेळेस बुद्धिरूप भाजीसह ताट वाढून की ज्या द्वैताचा भास देखील होऊ नये अशी मेजवानी दिली. कुंडलिनी आपली तेजरूपी कांती टाकून वायुरूप बनली. त्यावेळी कशी दिसली म्हणाल तर प्रत्यक्ष वाऱ्याची पुतळी जी सोनसळा नेसली होती ते वस्त्र फेकून तिने एका बाजूला ठेवल्याप्रमाणे दिसली, किंवा दिव्याची ज्योती वारा लागल्याने ज्याप्रमाणे मालवते अथवा वीज चमकून गगनात नाहीशी होते त्याप्रमाणे हृदय कमळापर्यंत जाऊन ती सोन्याच्या जाड कांबीसारखी सतेज किंवा तेजरूप पाण्याच्या झऱ्याप्रमाणे वाहत आलेली दिसते. मग ती हृदयरूप भुसभुशीत भूमी एकाएकी जिरते. तेव्हा कुंडलिनी शक्तीचे रूप शक्तीतच लय पावते. अशी स्थिती झाल्यावर हिला शक्तीच म्हणावयाचे. एरवी ती खरोखर प्राणच होय, परंतु त्यावेळेस ध्वनी, कला, ज्योती ही नाही तशी होतात. नंतर मन जिंकणे, वायूचे अधर राहणे किंवा ध्यान करणे ही नाही तशी होतात. आणि कल्पना घेणे व सोडणे ही खटपट नाहीशी होतात. असे व्यापार बंद होतात. म्हणून कुंडलिनी ही केवळ पंचमहाभूते आटण्याचे मूस होय. शरीराने शरीर नाहीसे करणे हा योगशास्त्राचे नाथ जे शंकर त्यांनी केलेल्या सिद्धांताचा अभिप्राय होय. त्याचा महाविष्णूंनी हेतू दर्शित केला. ज्ञानेश्वर म्हणतात, त्या महाविष्णूंच्या संकेताचे गाठोडे सोडून व यथार्थ रूप वस्त्राची घरी झाडून श्रोते हेच या मालाचे गिराईक आहेत असे जाणून मी ती त्यांच्यापुढे मांडून ठेविली. पहा की ज्या वेळेस शक्तीचे तेज नाहीसे होते त्यावेळेस देहाचे रूप नाहीसे होते.
आणि तो योगी इतके सूक्ष्म रूप धारण करतो की त्याला जगाच्या डोळ्यातही लपवता येत नाही. एरवी ते शरीर पूर्वीप्रमाणे सावयव असते, परंतु ते केवळ वायूचेच असते. किंवा केळीचे सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला म्हणजे जसे काहीच उरत नाही. किंवा आकाशालाच जसे अवयव फुटावे तसे त्याचे अवयव असून नसल्याप्रमाणे असतात. याप्रमाणे शरीर बनल्यावर त्यालाच आकाशात संचार करणारा खेचर असे म्हणतात. आणि याप्रमाणे स्वरूप बनल्यावर त्याचा देह लोकात आश्चर्यकारक दिसतो. पहा की योग साध्य करणारा साधक चालून गेल्यावर पाठीमागे पावले उमटतात. त्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी आणिमादिक सिद्धी हात जोडून उभ्या असतात. परंतु धनंजया ऐक, त्या आणिमादिक सिद्धींशी आपल्याला काय करावयाचे आहे? पृथ्वी, आप व तेज या 3 भूतांच्या देहातल्या देहातच लोप होतो. पृथ्वीला उदक विरविते, उदकाला अग्नी जिरवितो आणि हृदयात वायू अग्नीचा नाश करतो. पाठीमागे एकटा वायू आपण उरतो. तो शरीराच्या आकृतीने असतो, पण तोही काही वेळाने निघून ब्रह्मरंध्र आकाशात जाऊन मिळतो. त्यावेळी कुंडलिनी हे नाव जाऊन मग फक्त मारुत, वायुमय हे नाव प्राप्त होते. परंतु ती ब्रह्मांडात मिळेपर्यंत तिची शक्ती कायम असते. मग जालंधर बंद सोडून काकीमुख कंठस्थान फोडून ब्रह्मरंध्र आकाशाच्या पहाडावर प्रवेश करतो. ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पश्यंती वाचेची पायरी मागे टाकते. पुढे ओंकारातील अर्धवर्तुळाकार मात्रा मागे टाकून ज्याप्रमाणे नदी सागराला मिळते त्याप्रमाणे ती ब्रह्माकाशात जाऊन मिळते. नंतर मस्तकाच्या पोकळीत ब्रह्मरंध्रात स्थिर होऊन मी ब्रह्म आहे ह्या भावनेने बाहू पसरून परब्रह्माला मिठी मारून एकवटते. त्यावेळेस पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शिवशक्तीचे ऐक्य होते. त्या ठिकाणी ती आकाशासह ब्रह्मानंदात मिळून जाते. ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघाच्या द्वारे जाऊन नंतर जमिनीवर वर्षाव होऊन मग ते नदीमार्गाने पुन्हा समुद्रास येऊन मिळते, त्याचप्रमाणे अर्जुना देहाच्या निमित्ताने ब्रह्मपदी जीवात्मा प्रवेश करतो. ते एकत्वही समुद्राच्या पाण्याप्रमाणे होय. नंतर मी वेगळा व आत्मा वेगळा किंवा दोन्ही एकही वाटघाट उरतच नाही. आकाश आकाशात मिळते असे जे काही एकतत्व आहे त्याचा जो कोणी अनुभव घेईल त्याला सिद्धी प्राप्त होईल. म्हणून ज्या शब्दांची कोणतीही गोष्ट स्पष्ट करून सांगता येत नाही त्या शब्दांनी तेथली गोष्ट व्यक्त करता येत नाही. अर्जुना, खरोखर पाहिले तर अभिप्राय सांगण्याचा गर्व वाहणारी जीवानी तिला देखील याचा पत्ता लागत नाही. भिवयांच्या आतल्या बाजूस मकराचा देखील प्रवेश होत नाही. त्याचप्रमाणे एकट्या प्राणवायूला देखील ब्रह्माकाशात जाण्याला संकट पडते. पुढे तो वायू तेथे गेल्यावर तदाकार होतो. त्यावेळेस शब्दाचे बोलणे खुंटते. मग आकाशही तत्वाचीही आटणी होते. जेथे अव्यक्त स्थितीच्या डोहात महदाकाशाचीही पत्ता लागत नाही तेथे या शब्दाची दाद लागेल काय? म्हणून हे ब्रह्म अक्षरात सापडण्याजोगे, वर्णन करता येण्याजोगे किंवा ऐकू येण्याजोगे नाही. हे त्रिवार सत्य जाण. ज्यावेळेस काही दैवगतीने याचा अनुभव येतो त्यावेळेस तो अनुभव घेणारा तद्रूप होऊन जातो. नंतर तेथील स्थिती जाणण्याचे आपोआप राहते. म्हणून धनुर्धरा, त्याच्याबद्दल कितीही बोलले तरी ते व्यर्थ होय. त्याचप्रमाणे सर्व बोलणे आपोआप राहते. त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि म्हणूनच विचारांची तेथे दादही लागत नाही. ते ब्रह्मस्वरूप कसे आहे तर सहज स्थितीचे सौंदर्य आणि समाधी अवस्थेचे तारुण्य होय. आणि ज्याला आदी नाही व जे मापता येत नाही ते विश्वाचा आधार व योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय. तेथे आकाशाचा शेवट होतो ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असून त्या ठिकाणी आदी आणि अंत याचा लय झाला आहे. ते ब्रह्म पंचमहाभूतांचे मूळ कारण व महातेजाचे तेज होय. सारांश पार्था, ते ब्रह्म माझे मूळ स्वरूप होय. साधुवृंदाच्या नास्तिकांना जेव्हा छळ केला तेव्हा हीच चतुर्भुज मूर्ती या स्वरूपापासून आकारली आली. अर्जुना, असे हे महासुख अवर्णनीयच. परंतु याची प्राप्ती होईपर्यंत ज्या पुरुषांचे प्रयत्न अव्याहत चालले ते पुरुष स्वयमेव सुखरूप झाले. आम्ही हे जे अष्टांग योगाचे साधन सांगितले ते स्वतः शरीराने जे करीतात ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात. त्या योगाची शरीरे परब्रह्माच्या रसाने देहाकृतीच्या मुशीत ओतल्यासारखी सतेज दिसतात. जर हा अनुभव अंतर्यामी प्राप्त झाला तर हे सर्व विश्व त्याला मावळते.
तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपण बोलला ते सत्य आहे. देवा आपण आता जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाणी आहे. म्हणूनच या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कार होतो. आपण जो हा मार्ग सांगितला त्याचा दृढ अभ्यास करणारे खरोखर ब्रह्मपदाला पावतात हे आपल्या सांगण्यावरून मला समजले. देवा आपण सांगितलेली गोष्ट ऐकताना चित्तात ज्ञान उत्पन्न होते, तर मग तिचा अनुभव घेणाराला तद्रूपता कशी बरे प्राप्त होणार नाही. म्हणूनच हे जे आपण सांगितले यात काही संशय नाही. परंतु क्षणभर मी जी विनंती करतो तीच कडे लक्ष द्यावे. कृष्णा, आता तुम्ही जो मला योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला. परंतु माझी योग्यता कमी असल्या कारणाने माझ्या हातून काही तो होणार नाही. माझ्या अंगात जेवढी शक्ती आहे तेवढी खर्च करूनही जरी हा शेवटाला जाईल तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करेन. किंवा देवा तुम्ही जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल तर आपल्या योग्यतेच्या मनाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे अशी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले. अर्जुन म्हणतो, तर मग देवा आपण इकडे लक्ष द्यावे. महाराज, आपण हे जे योग साधन सांगितले ते ऐकले, परंतु वाटेल त्याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ती होईल काय? किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे तू काय विचारतोस? हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणारा आहे. पण याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली तरी ती सुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाईल काय? परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही, कारण अधिकारी होऊन आरंभिलेले काम तत्काळ फलद्रूप होते. तर या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही. आणि दुसरे असे पहा की योग्यतेची एखादी खाण आहे की काय, की जो थोडासा विरक्त किंवा विहित धर्म आचरण्यात जो नियमित झाला आहे, इतकेच नव्हे तर सामान्यतः व्यवस्थिशीर वागणारा जो आहे तो देखील अधिकारी होतो. अशा युक्तीने इतकी योग्यता तुझे ठिकाणीही आहे. याप्रमाणे अर्जुनाचा त्या समयाला संशय फेडला. मग श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, या योग प्राप्तीची अशी अव्यवस्था आहे, परंतु अव्यवस्थित मनुष्याला याची प्राप्ती होण्याचा कधीही संभव नाही. तो जो जिव्हेचा अंकित झाला आणि सर्वथैव झोपेच्या अधीन झाला तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. अथवा दुराग्रहाच्या आवेशात जो भूक आणि तहान मारतो आणि जेवण कमी करतो आणि झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीर सुद्धा त्याच्या अधीन राहत नाही. मग त्याला योग कुठून साध्य होणार? म्हणून विषयाचे अतिसेवन करण्याची किंवा त्यांच्या अगदीच त्याग करण्याची इच्छा करू नये. अर्थात सर्व गोष्टी नियमित असाव्या. अन्न ग्रहण तर करावे, पण ते युक्तियुक्तीने परिमित करावे. त्याचप्रमाणे जी कामे करावयाची तीही सर्व युक्तीनेच प्रमाणात आणावी. भाषण परिमित असावे. त्याचप्रमाणे व्यायामही माफक करावा व झोपही नेमलेलीच वेळीच घ्यावी. जागरण जरी करावयाचे झाले तर ते नियमित वेळेपर्यंत करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरातील रक्ताधिक सप्तधातू समतोल राखतील. अशा प्रकारे बेताबाताने इंद्रियाची तृप्ती केली म्हणजे आपले मनच संतोषाची वृद्धी करीते. याप्रमाणे बाहेरील इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करिता योग सहज घडतो. ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योजकाच्या निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते, त्याप्रमाणे जो नियमशील आहे तो कौतुकाने जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव येतोच. म्हणून अर्जुना, ज्या दैववान पुरुषाला युक्तीच्या साह्य असते तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो. नियमित वागणाराला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग गंगा आणि यमुना यांचा संगम झालेल्या प्रयाग तीर्थाप्रमाणे होय. या आत्मस्वरूपी प्रयागाच्या ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्रसन्यासाप्रमाणे कायम राहते त्याच मनुष्याला तू योगी म्हण. आणि प्रसंगानुरोधाने हेही पण लक्षात ठेव की त्याला चित्ताला निवाऱ्यातील दिव्याची उपमा लागू पडते. आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्ट सांगतो, ती चित्त देऊन ऐक. तू योग प्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही. तर तो अभ्यास कठीण आहे अशी तुझ्या मनात भीती वाटते की काय ते सांग.
पार्था, कदाचित तू ही भीती मनात बाळगशील, पण तसे करू नको हो, कारण ही दुर्जन इंद्रिय त्याच्या अभ्यासाचा उगीच बागुलबुवा करून भीती दाखवतील. पहा की जे आयुष्य स्थिर करते, वाढविते आणि संपवणाऱ्या जीविताला मागे आणते, मृत्यू टाळते, त्या औषधाला देखील जीवा शत्रू समजत नाही का? त्याचप्रमाणे पारलौकिक हितास जे चांगले ते नेहमी इंद्रियांना दुःखदायक वाटते. एरवी या योग साधना इतके दुसरे काही सोपे साधन आहे का? म्हणून आसनाच्या बळकटीने जो आम्ही खरा अभ्यास सांगितला त्या योगानेच झाला तर या इंद्रियाचा निग्रह होईल. एरवी या योग साधनेने जेव्हा इंद्रियाचा निग्रह होतो तेव्हा आपलेच आपण चित्त हे आत्म्याची भेट घेण्याकरता जाते. चित्ताची धाव नेहमी पुढे असते. मग मागे फिरून ज्या वेळेस त्या आत्म्याकडे पाहतो त्यावेळेस त्याला आत्मा व आपण हे दोन्ही एकच आहोत अशी ओळख पडते. ती ओळख झाल्याबरोबर ते सुखाच्या राज्यावर बसते आणि मग ब्रह्मानंदाने आपल्या ठिकाणीच लय पावते आणि ज्यापेक्षा दुसरे अधिक काही नाही व ज्याला इंद्रिय कधी जाणत नाहीत असे जे ब्रह्म ते स्वतःच होऊन राहते. मग अशी स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता त्याच्या चित्ताला दुःख होत नाही, किंवा शस्त्राने जरी देह तोडला अथवा अग्नीत जरी पडला तरी महासुखात निमग्न झालेले त्याचे चित्त जागृत होत नाही. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टींचा त्याला विसर पडतो. ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन वासनेच्या आठवणच सोडते, जे योगाची शोभा, संतोषाचे केवळ राज्य आणि ज्याच्याकरिता ज्ञान आवश्यकता ते ब्रह्मसुख अभ्यासाच्या योगाने मूर्तिमंत दिसू लागते आणि दिसू लागल्यावर ते पाहणारा तद्रूपच बनतो. तथापि अर्जुना, एका परी हा योग सोपा आहे. संकल्पाचे पुत्र जे कामक्रोधाधिक त्याचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होईल तेव्हाच तो साध्य होतो. विषय लय पावले असे या संकल्पाने ऐकले व इंद्रिय नियमितपणे वागतात असे पाहिले म्हणजे याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो. अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धीही सुखाने वास करते. बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते. या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते आणि हेही घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो, ते ऐक. साधकाने आपला एक नियम करावा की एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही. अशा निश्चयाने जर चित्त स्थिर झाले तर अनायासेच काम झाले, पण असे जर न होईल तर त्या चित्ताला खुशाल स्वेर वर्तू द्यावे. मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि अशा रीतीने ते तात्काळ स्थिर होऊन राहतील. नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याचे ते सहज आत्मस्वरूपाजवळ येईल आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. मग अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाईल आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. आकाशात उत्पन्न झालेली अभ्रे ज्या वेळेस नाही तशी होतात त्यावेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते. त्याचप्रमाणे चित्तलयाला जाऊन जीवात्मा ब्रह्मस्वरूप होणे ही प्राप्ती या उपायापासून सहज होते. मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा पुष्कळ अनुभव घेऊन सुखी झाले ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदास येऊन पोहोचले. मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्याची स्थिती होते आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी झाल्याप्रमाणे तो सर्व जग पाहतो. याप्रमाणे आपलेच पाय आपले पाठीवर घेऊन योगी चालतो. असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल तर तुला आणखी दुसरा उपाय सांगतो. मी सर्वांच्या देहात आहे याविषयी शंका नाही आणि त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व आहे. अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकात मिसळलेली आहे. परंतु साधकाने आपल्या बुद्धीचा निश्चय मात्र करावा. अर्जुना, एरवी तरी जो एकत्व भावनेने सर्व भूतांचे ठिकाणी मी व्यापक आहे असे मानून मला भजतो, व्यक्तिमात्राच्या अनेकत्वाने ज्याचे अंतःकरणात अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे जाणतो, तो आणि मी एक असे बोलणेच व्यर्थ होय. एरवी धनंजया बोलून दाखवले नाही तरी तो आणि मी एक आहो. ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्या एकत्वाची योग्यता असते
त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याच्या ठिकाणी आहे. जसे पाण्याच्या योगाने गोडी किंवा गगनाच्या योगाने पोकळी याचे अस्तित्व असते, तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान दिसतो. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रात तंतू एक असतात, ज्याप्रमाणे ज्याने ऐक्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी माझी व्याप्ती आहे असे जाणले किंवा पुष्कळ जरी अलंकार घातले तरी अनेकत्व नसणाऱ्या सोन्याप्रमाणे ज्याने ऐक्यरूप पर्वताच्या स्थिती बनवली आहे, अथवा जितकी झाडाची पाने तितकी रोपे लावलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञान रात्र उजडली आहे, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी सापडला तरी मग तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरा प्रतिबंध पावेल? कारण अनुभवाच्या योगाने माझी एकता पावतो. त्याच्या अनुभवाने माझे सर्व ठिकाणी व्यापकत्व आहे असे जाणले आहे. मग तो सर्व व्यापक झाला असे म्हटलेच पाहिजे असे नाही. हे पहा की ह्याने जरी शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नाही, ही गोष्ट बोलून दाखविता येण्यासारखी नव्हे. तेव्हा तिचे वर्णन करता येईल काय? अर्थात या विषयाबद्दल जास्त सांगणे नको. जो सदोदित आपल्यासारखे सर्व जग मानतो, जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनात समजत नाही, हे सम आणि विषम असा भाव मनात न धरता याशिवाय इतर सर्व विचित्र गोष्टी आपल्या शरीराच्या अवयवाप्रमाणे एकच आहेत असे समजतो. यापेक्षा आणखीन काय काय गोष्टी सांगाव्या? ज्याला सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने समजले आहे, त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आणि तो सुखदुःख भोगतो असे लोक देखील म्हणतात. तथापि आमच्या अनुभवाने तो परब्रह्म आहे. म्हणून अर्जुना, ज्याच्या योगाने आपल्यालाच ठिकाणी सर्व विश्व पाहता येईल आणि आपणा सर्वांसच विश्वरूप होता येईल, त्या समदृष्टीची तू उपासना कर. आम्ही तुला पुष्कळ प्रसंगी याच कारणाकरता असे सांगितले आहे की समदृष्टीपेक्षा या जगात दुसरी अधिक प्राप्ती कसली नाही. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो की देवा, तुम्ही आमची दया मनात आणून हा समतेचा मार्ग सांगितला, परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते सापडत नाही. एरवी त्याला फिरण्याला त्रैलोक्यही पुरे होत नाही. म्हणून माकडाला समाधी लागणे किंवा मोठ्या वाऱ्याला स्थिर हो म्हणताच तो थांबणे ही गोष्ट कशा घडतील? जे मन बुद्धीला हलवते, निश्चय मोडते आणि धैर्याच्या हातावर हा हा म्हणता तुरी देऊन निघून जाते, जे मन विचाराला चकविते, संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दशदिशा हिंडवते, ज्याला कोंडले असता ते उसळून बाहेर येते आणि निग्रह केला तर तो उलटा त्याला सहाय्य करतो, असे हे मन आपला स्वभाव सोडील का? म्हणून एक मन जर स्थिर राहील तर मग आम्हाला समदृष्टी प्राप्त होईल, परंतु मनाची अशी चंचल वृत्ती असल्यामुळे ती प्रगट होणे दुर्घट आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तू जे बोललास ते खरोखरच तसे आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे, परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर काही अवकाशाने हे स्थिर होईल. कारण या मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे, ज्याला याला चटक लागेल त्याच ठिकाणी राहावयास हे सुखावते. म्हणून कौतुकाने आत्मसुखाकडे याला वळवावे. एरवी ज्याला वैराग्य नाही व जो कधी अभ्यासही करीत नाही, त्याला हे मन आवरणार नाही असे आम्ही देखील कोठे मानित नाही. आणि जो यम, नियम, प्राणायाम वगैरेंचा अभ्यास करीत नाही, ज्याला वैराग्य कधी आठवत नाही आणि जो केवळ विषयरूप जलात माशासारखी बुडी देऊन राहिला आहे आणि अशा प्रकारे विषय पलट झालेल्या त्याच्या मनाला युक्तीचा चिमटा कधी लागला नाही, त्याचे मन निश्चल कसे होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह करणे हा जो उपाय आहे त्याला तू आरंभ कर. मग ते कसे निश्चल होत नाही ते पाहू. तर योग साधनेने म्हणून जेवढी आहे तेवढी सर्व काय खोटी आहे, परंतु आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण. जर योग साधनेचे बळ अंगात असेल तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद आहे? महत्त्वत्वाधिक स्वाधीन होत नाही काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा, आपण जे म्हणता ते खरे आहे. खरोखर योग बलापुढे मनाचे बळ टिकणार नाही. तरी तो योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा त्याची गोष्ट इतके दिवस आम्हास माहीत नव्हती. म्हणून मन हे अनावर आहे असे आम्ही म्हणत होतो. हे पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या सगळ्या जन्मात आज योगाचा परिचय आम्हास झाला आहे. परंतु हे प्रभो, आणखी एक संशय सहज उत्पन्न झाला आहे. तो फेडण्यास
आपल्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही. म्हणून गोविंदा, मला सांग की कोणी एक मनुष्य मोक्षप्राप्ती करता भक्तियुक्त अंतःकरणाने उपायाशिवाय इच्छा करीत होता. इंद्रियरूपी गावाहून निघून मोक्षरूपी गावास जाण्याकरिता तो भक्तिरूप मार्गाला लागला. तोच मोक्ष प्राप्त होत नाही आणि परतही येवत नाही. अशा स्थितीत त्याचे आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला. सहज अकाली आलेला लहान पातळ ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करीत नाही, त्याप्रमाणे ज्याला दोन्ही अंतरली म्हणजे मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली आणि श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारासही तो मुकला. असा दोन्ही गोष्टींना जो मुकला परंतु भक्तीत निमग्न झाला, त्याला कोणती गती प्राप्त होते हे सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय? परंतु त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते, एवढेच काय ते. पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख होते ते देवांना सुद्धा मिळत नाही. एरवी जर ह्याने अभ्यासाचे पाऊल उचलून मार्गक्रमीला असता तर दिवस आयुष्य मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्षप्राप्तीच्या गावाला पोहोचला असता. परंतु तितका त्याचा वेग नसल्यामुळे त्याला विसावा घेणे भाग पडले. तथापि मागाहून तरी मोक्षप्राप्ती ही ठेवलेलीच आहे. अरे, हे कौतुक पहा की ज्या लोकाची प्राप्ती व्हावयास 100 यज्ञ करण्याला इंद्रालाही सायास पडतात, ते या मोक्षेच्छूच्या पुरुषाला अनायासे प्राप्त होते. मग तेथील निष्फळ न होणारे व अप्रतिम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो. ते दिव्य भोग भोगीत असता तेथे त्यास सुख होत नाही व हे भगवंता, हे विघ्न माझ्या मागे का लागले असा निरंतर पश्चाताप करीत असतो. नंतर तो फिरून मृत्यूलोकी जन्म पावतो, पण सर्व धर्माचे माहेरघर अशा कुलात जन्म पावतो आणि शेत कापल्यावर पडलेला भात गोट्याचे शेत जसे जोराने फोफावते तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी होते. जे कुल नीतिमार्गाने चालणारे, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि शास्त्ररीतीने वागणारे, ज्या कुलाला वेद जागृत ठेवतो, जेथे वेदाध्ययन सुरू असते, स्वधर्माचे आचरण हा ज्याचा व्यवसाय व सारासार विचार हा ज्यांचा मंत्री होय, ज्या कुलात चिंतेने ईश्वरास वरिले, ज्या कुलाला चिंताही ठाऊक नाही आणि ज्याच्या गृहदेवता रुद्राधिक ह्या आहेत, असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाची समृद्धी आहे, अशा कुलात तो योगभ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेतो. अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे व अध्यात्म सिद्धांतात निष्णात व परब्रह्मरूप गावाचे वतनदार, जे एकमेवाद्वितीय या सिद्धांतात नेहमी निमग्न राहून त्रिभुवनाचे राज्य करतात आणि संतोषरूप वनात कोकिळेसारखा मधुर ध्वनी करतात आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्यफळाचे सेवन करतात, अशा योगाच्या कुलात तो योगभ्रष्ट पुरुष जन्म घेतो. जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उजेड पडतो व ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या अगोदर चहूकडे प्रभाव फाकते, त्याप्रमाणे प्रौढ वयाची वाट न पाहता ज्ञान हे त्याला बालपणीच वरते. पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात व त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे स्वयमेव निघू लागतात. असे जे उत्तम कुलीन जन्म ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी जप होम करीत असतात. पार्था, देवांनी स्तुतीपाठक होऊन मृत्यूलोकीचे वर्णन करावे. असे जे उत्तम कुलीन ते तो योगभ्रष्ट पुरुष पावतो आणि ज्या पूर्वजन्मात आयुष्याचा शेवट झाला आहे त्यावेळेची सद्बुद्धी त्याला पुन्हा प्राप्त होते. त्या समयी दैववान, पायाळू आणि आणखी वर डोळ्यात दिव्यांजन घातलेल्या पुरुषात जसे भूमीतील धन सहज दृष्टीस पडते, त्याप्रमाणे गुरुमुखाशिवाय न कळणाऱ्या कठीण अशा अभिप्रायाच्या ठिकाणी त्यांची बुद्धी अनायासे जाऊन पोहोचते. इंद्रिये ही आपण होऊन मनाच्या अधीन होतात. मन प्राणवायूत ऐक्य पावते व तो प्राणवायू चिदाकाशात मिळतो. आणखी काय गोष्टी असतील त्या असोत, परंतु योगाभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो आणि समाधीही त्याच्या मनाचे घर विचारीत येते. असे वाटते की हा पुरुष योगस्थानाच्या शंकर किंवा योगाच्या आरंभीचे वैभवच अथवा वैराग्यरूप सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच आहे किंवा हे संसार मोजण्याचे मापच.
अथवा अष्टांग योग साहित्याचे बेटच होय. सुगंधाने ज्याप्रमाणे चंदनाचे रूप धारण करावे त्याप्रमाणे साधक दशेतच हा इतका धैर्ययुक्त झालेला असतो की संतोषाचा पुतळा बनविल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो. कारण कोट्यावधी वर्षांनी हजारो जन्मांचा प्रतिबंध दूर करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलेला असतो. म्हणून सर्व साधने त्याला स्वभावताच प्राप्त होतात आणि मग सहजच तो विचारांच्या गादीवर बसतो. नंतर विचार करण्यामध्ये प्रबल असा विवेकही मागे राहतो आणि अविचारणीय असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होतो. त्या ठिकाणी मनाचे ढग नाही तसे होतात, प्राणवायूंचे हलणे बंद होते व तो आपल्या ठिकाणी चिदाकाशात लीन होऊन ओंकाराच्या अर्धबिंदूत निमग्न होतो. अशा रीतीने त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते. म्हणून त्या ठिकाणी बोलणेच बंद होते. मग सगळ्या गतींना गती देणारी जी ब्रह्मस्थिती त्या निराकार स्थितीचे स्वरूप तो बनून राहतो. त्याने मागल्या अनेक जन्मात विक्षेप हाच कोणी पाण्यावरील मळ तो झाडून टाकलेला असतो. म्हणून त्याची लग्नघटिका त्याचा जन्म होताच बुडते आणि तद्रूपतेशी शुभ लग्न होऊन तो अभिन्नत्व पावतो. अभ्रे नाही तशी झाली म्हणजे ती ज्याप्रमाणे आकाशरूपच होऊन राहतात त्याप्रमाणे विक्षेपादी विघ्ने नाही तशी झाली म्हणजे ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते, ज्या ठिकाणी ते पुन्हा लय पावते ते ब्रह्म तो या विद्यमान देहात आस्थानच बनतो. ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या धैर्यरूप बाहुबलाच्या भरवशावर कर्ममार्गाच्या प्रवाहात उडी घालतात किंवा ज्या एका वस्तूसाठी ज्ञानी पुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून समरांगणात प्रपंच शत्रूंशी झगडतात अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराश्रित व निसरडे झालेल्या तशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून प्रवास करीतात, जे भजन करणाऱ्यांच्या भजनांचे अधिष्ठान, यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञीय विषय, अशा प्रकारे सर्वांस पूज्य आणि जे साधकांचे सिद्ध तत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञानांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय. हे पहा की जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे ऐक्य झाल्याकारणाने तो देही असूनही अशा योग्यतेस पावतो. म्हणून अर्जुना, याच कारणास्तव तू योगी हो असे मनापासून तुला मी नेहमी सांगत असतो. अरे योगी म्हणजे देवांचा देव, माझे सर्व सुखाचे आगर आणि केवळ माझा प्राण असे समज. त्यांच्या ठिकाणी भजन करणारा भजन क्रिया व भज्यवस्तू ही भक्तीची त्रिपोटी सदोदित राहते. हे सुभद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णन करिता येत नाही, तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच. अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते त्याच्या तुलनेला उपमा पाहिजे असली तर मी देह व तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही. संजय म्हणतो, राजा भक्त रूप चकोरांचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनांचा राजा व गुणांचा समुद्र जो श्रीकृष्ण परमात्मा तो असे बोलला. तेथे पार्थाला पूर्वीपासून योगांचे ऐश्वर ऐकण्याची आस्था होतीच, ती पुन्हा दुप्पट झाली असे यदुनाथाने मनात जाणले आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या मनात सहज आनंद झाला की मी जे सांगतो ते प्रत्यक्ष पाहण्याचा अर्जुन हा आरसाच होय. तेव्हा आता या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगतील. तो प्रसंग पुढे असून त्यात शांतिरस स्पष्ट दिसेल व ज्ञानरूप बीजाचा मुढा उघडा होईल. जे ज्ञानबीज पेरण्याकरता सत्वगुणाची वृष्टी होऊन व आध्यात्मिक तपांचे गुंतडे वाहून जाऊन चतुर्श्रोत्यांच्या चित्ताचे वाफे सहज तयार झाले, त्यावर सोन्यासारख्या अवधानाची वाफ साधल्यामुळे श्री निवृत्तीनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा उत्पन्न झाली. ज्ञानदेव म्हणतात, ते बीज पेरण्याकरता सद्गुरूंनी माझी मोठ्या कौतुकाने चाड्याच्या ठिकाणी योजना केली व माझ्या मस्तकावर हात ठेवून ते बीज चाड्यात घातले. म्हणून या माझ्या मुखातून जे जे काही निघेल ते संतांच्या मनाला खरेच भासते. हे असो, आता श्रीरंग जे काही बोलले ते पुढे सांगेन, परंतु ते लक्ष देऊन ऐका. बुद्धीने त्याचा विचार करा, त्याला चित्त अर्पण करून त्याचा अर्थ घ्या व अवधानरूप हाताने ते आपल्या हृदयात साठवा, म्हणजे सज्जनांच्या मनाला हे रमविणारे आहे. ह्या बोलापासून नित्य आत्मप्राप्ती होईल, संकटातून मुक्तता होईल व जीवाला सुखप्राप्ती होईल. आता श्री मुकुंद अर्जुनाला विनोदाने जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगितले ते मी ओवी नामक कवितेत तुम्हाला सांगेन.
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 6वा अध्याय. निवृत्तीदास ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण.